ते त्यांचा सत्कार करतील. एक मायेशी उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि तसेच या शृंखलेची एक आगळी वेगळी ओळख म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केले जात आहे. नक्कीच साहेब आपण वेळात वेळ काढून आमच्या शृंखलेस उपस्थित झालात. आपलाही या शृंखलेतर्फे मी पुन्हा म्हणेल या पूर्ण आयोजकांतर्फे तसेच आम्हा सर्व समालोचकांतर्फे सहर्ष स्वागत आहे. अगदी मुरबाड भरून आपण वेळात वेळ काढून आमच्या शृंखलेला उपस्थित झालात. खूप खूप आभार. आपला वेळ आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. आपला येणं नुसतं येणं नसतं तर काळा दगडावर कोरलेलं सुवर्ण अक्षरांचं लेणं असतं आणि ते लेणं होण्यासाठी नक्कीच आम्ही तत्पर तुमच्यासाठी उभे आहोत. आपण इथे उपस्थित झालात. पुन्हा आपला शब्द सुंदरांनी सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा आपण या मंचावर विराजमान व्हायचं आहे. आमच्या शृंखलेची शोभा आपण वाढवली. चल येऊयात. तसेच आदरणीय चंद्रकांत पवार साहेब वास्कोलीचे सरपंच तेही इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. आपले आयोजक आदरणीय भास्कर मुकणे साहेबांच्या हास्य त्यांचा इथे मान सन्मान केला जाईल. त्यांना एक मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक, पुष्पगुच्छ तसेच या शृंखलेची एक आगळी वेगळी ओळख, सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. अगदी लांबचा पल्ला गाठून नाईट रजनी शृंखलेमध्ये उपस्थित झालाय. अगदी मुरबाड भरून कोल्हापूर तालुक्यापर्यंत येण्याचं काम त्यांनी केलं आहे. क्रिकेटचं प्रेम, अतोनात असलेलं प्रेम हे आपल्याला दाखवलं जात आहे. त्यांचे हमेशा शब्द सुंदराने सहर्ष स्वागत आहेत. गेला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळेल. यस, मागाच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा हिरो जर कोण ठरला असेल तर तो ठरला जातोय कांड्रोली संघाचा गुरुनाथ, ज्याने लाजवाब केली पार पाडली. तो गुरुनाथ ठरला जातोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कॅमेरामॅन प्लीज टॉस द बॉक्स कडे फोकस करायचं आहे. पुन्हा आयोजक चला टॉस द बॉक्स कडे यायचे आहेत. आपले मान्यवर उपस्थित आहेत. हॅलो, आपल्या पाहुण्यांच्या हातचे इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. विशाल मुकणे साहेब तसेच चंद्रकांत पवार साहेब यांच्या हातचे मात्र कंडोली संघाच्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते. दोन्ही विद्यमान सरपंच आहेत आणि या दोन्ही मैत्रीची जोडी आपण पाहतो इथे उपस्थित झाली. या मैत्रीच्या जोडीने आपल्या आयोजकांना भेट दिली. येऊया आपण कमेंट बॉक्स कडे. ओव्हर टू योगेश सर. धन्यवाद प्रदीप पारदे. सोंडाई माता क्रिकेट संघ चिंच कामला आयोजित सोंडाई माता चषक 2025 पर्व 5वे नाईट श्रृंखला रजनी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. आजचा दिवस चौथ्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत पाहायला मिळते मैदानामध्ये. दोन टीम इसांबे यांच्या विपक्ष
शिवनसई आंबे या दोन टीम मध्ये लढत पाहायला मिळते. नाणेफेकी झाली, नाणेफेकी जिंकली. शिवनसई आंबे टीमने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि नाणेफेकी जिंकून जवळजवळ 40-45 धावा जमवायचा प्रयत्न त्यांनी असा इथे आमच्या समोर सांगितला. परंतु समोरची टीम इसांबे टीमने सांगितलं की आमच्या टीम मध्ये गोलंदाज मात्र चांगला गोलंदाजाचा भरणा आहे आणि आम्ही त्यांना 30 धावांपर्यंत रोखू. पाहायचं मैदानामध्ये क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. सोंडाई माता चषक आपल्याला पाहायला मिळतोय. रजनी श्री शृंखला नाईटचे गोलंदाज तयार. डावकरा फलंदाज चेंडू मध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र जजमेंट चुकलं जात आहे. झेल जमिनीला दान होतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एका धावेचं रूपांतर तीन धावा येतात. माफ करा, 3 धावा येतात त्या चेंडूवरती आणि 3 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 8 या अंकावरती चांगला फटका सजवला होता. परंतु क्षेत्ररक्षण तिथे मात्र थोडस कळवळलं गेलं आणि झेल जमलेला दान झाला. झेल पकडणं महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये, कारण की एखादा मोठा फलंदाज बाद झाला तर दबाव पाहायला मिळतो. परंतु इथे मात्र पुरेपूर फायदा उठवणार का त्या झेल सोडलेल्याचा. पाहायचं गोलंदाज मार्कवरती. गोलंदाज इसांबे टीम कडून राम गोलंदाजी करत असताना 4 चेंडू फेस केले. धावाले धावफलकावरती 8 या अंकावरती प्रथम मॅनेंट्री पार्कचे षटक गोलंदाजी करत असताना. पाहायचं पुन्हा एकदा. सुंदर चेंडू फेस केला. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर फलंदाज मात्र इथे चकमा घेताना का पाहायला मिळतोय. चेंडू पडला आणि थोडासा खालच्या लेवलला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जाते 8 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ संपला. अद्यापर्यंत मॅनेंट्री पॉवर प्ले षटक. शेवटचा चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु या चेंडूवरती डॉट चेंडू येते. पंच संजय वाघमारे आम्हाला सांगतायत निर्धाव चेंडूची सांगता येते. 6 चेंडूचा खेळ संपला. अद्यापपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलीत 8 या अंकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु जो झेल पकडला असता तर धावा रोखल्या गेल्या असत्या. त्या चेंडूवरती 3, परंतु चुकी होते आणि त्याच्यामध्ये मात्र बदल घडवायचा असतो. तो आता मात्र बदल पाहायला मिळेल का. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जाईल मैदानामध्ये. मॅनेंट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 2 क्षेत्ररक्षक मात्र फक्त मॅनेंट्री पॉवर प्लेच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. चांगली ही रजनी शृंखला पाहायला मिळते. 6 दिवस हे आयोजन पाहायला मिळतं चिंचखांबला टीम कडून आणि आजचा 4था दिवस. 3 दिवस कसे गेले इथे या मॅच मध्ये समजलेच नाहीयेत. आणि पहिल्या दिवसामध्ये कोरेलवाडी टीम टॉप 6 मध्ये गेली. दुसऱ्या दिवसामध्ये नानिवली आणि कालच्या दिवसामध्ये टीम टेंबरी या 3 टीमने टॉप 6 मध्ये प्रवेश केला. आपले नाव नोंदणी केली आहे. कोणत्याही एका ट्रॉफीवरती त्यांचं नाव इथे मात्र नोंदवलं जाईल. आता मात्र आजच्या दिवसामध्ये कोणती टीम टॉप 6 मध्ये प्रवेश करेल. शेवटच्या दिवशी मध्ये मात्र या मैदानामध्ये मजा मिळेल, कारण की टॉप या शृंखलेमध्ये टीम पाहायला मिळतील. माथेरान असेल, अजून वाघाची वाडी एक नामांकित संघ म्हटला जातो. सुंदर टीम पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये चांगले खेळाडू पाहायला मिळतात. पहिला चेंडू फेस केले. हलका हाताने चेंडूला फेकला होता आणि इथे मात्र डॉट चेंडू येते. पहिल्या चेंडूवरती धावसंख्या स्थिरावली जाते. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज संजय सांगित दुसरा, वैयक्तिक पहिला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर स्विंग होते, परंतु या चेंडूवरती येतोय कार्पेट लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी येणार हा चौकार.
बॅटिंग करण्यासाठी सागर पाहायचं आता मात्र इथे मात्र ज्या पद्धतीने इसंबे संघाने म्हटलं होतं ना टॉस करण्याच्या वेळेस की आम्ही या टीमला रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु त्याच पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. काय फिरकी गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्कवरती संजय. ओहो, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन येताना पाहायला मिळेल. गणेश नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली होती आणि धावा मात्र एकदम 20 धावेच्या आतमध्ये मात्र रोखलं होतं धामणे टीमला आणि कुठेतरी चुकी केल्यासारखं वाटलं होतं. त्याच पद्धतीने ते मात्र आता टॉस जिंकलाय शिवनसई आंबे टीमने आणि इथे मात्र आता धावांवरती रोखलं जात आहे. कुठेतरी चुकीचा कौल केलाय का आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल आपल्याला. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला विशाल. आपल्या टीम साठी विशाल कामगिरी करेल का. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज संजय. शेवटचा चेंडू असेल. काय गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू फेस केलेत आणि इथे मात्र सुंदर भन्नाट वेगाने गोलंदाजी पाहायला मिळतोय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकला होता आणि इथे मात्र पंचा संजय वाघमारे आम्हाला सांगतील 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या अंकावरती. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असेल. 12 चेंडू मध्ये मात्र जवळ 40-45 टार्गेट सेट करणार असे म्हटले होते, परंतु आता मात्र मोठे फटके येण्याची गरज आहे. धावा जमवायच्या असतील तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रयत्न करावे लागतील. मेहनत घ्यावी लागेल कारण की लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतात, परंतु या आधीची मॅच पाहिली ना तर वरने टीमने चांगली फलंदाजी केली. 50चा आकडा गाठला होता आणि पहिल्या दिवसामध्ये एक जी टीम होती तिने 58चं टार्गेट सेट केलं होतं. हाय स्कोर या मैदानामध्ये या नाईट शृंखलेमध्ये पाहिला होता आपण. कोरलवाडी टीम 58चं टार्गेट इथे सेट केलं होतं. मात्र शेवटच्या दिवसामध्ये खूप मजा येईल या टुर्नामेंट्समध्ये मॅच पाहायला, कारण की अजय भस्मा सारखी टीम असेल. इथे अजय भस्मा असेल, वाघाची वाडी टीम, मागच्या हंगामामध्ये रतन बुवा पाटील मध्ये कुठेतरी मात्र थोडस त्यांना बॅकफुटला यावं लागलं. शेवटच्या क्षणापर्यंत लढत होते, परंतु हार जीत असते आणि त्यांनी मात्र तिथे हार पत्करावी लागली. चांगली टीम पाहायला मिळते. अविनाश वाघ एक बलाढ्य खेळाडू, ज्याची टीम आणि 11 खेळाडू, एक गाव 11 खेळाडू ज्यांची एकी पाहायला मिळते. त्या एकीमुळे आपली टीम 7 समुद्र पार खेळताना पाहायला मिळते. आणि इंडिया पाकिस्तानची मॅच संडेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये कॉमेंट्री करत असतील तर आदिवासी कॉमेंटेटर योगेश वाघचा आवाज सुपला शॉट म्हणून ज्याला संबोधलं जातं. त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके कॉमेंटर मराठी आवाज एक प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचा पोहोचला जातो असे कुणाल दाते सर त्याचबरोबर जोडले जातील. मोठी मॅच पाहायला मिळेल. इथे मात्र मोठा फटका सजवला. चेंडू येतो फाईन लीगच्या दिशेने. 1 बाउन्स टांगापलटी गोडा फरार चौकार येतो. 4 धावा. थगडी इथे मात्र धावा येऊन पोहोचतायत त्या 16 या अंकावरती. तिसरं षटक प्रगती पथावर. पहिला चेंडू डॉट फेकला आर्यन. गोलंदाज मार्क वरती सांघिक. तिसरा वैयक्तिक पहिला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावलाय. आता मात्र दबाव पाहायला मिळतोय का. सुरुवात केली आर्यन वरती अनामारी करण्याची. आता परंतु या चेंडूवरती काय होत आहे. इथे मात्र हलक्या त्या चेंडूला फेस केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तत्पर पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती डॉट येते. मोठे फटके खेळावे लागतील. धावा जमवायचे असतील तर इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. प्रयत्न करावे लागतील. एक फटका आल्यानंतर मात्र पुरागमन पाहायला मिळतं गोलंदाज आर्यनचं.
इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, उचल फेक करतोय आणि तोपर्यंत एकच धाव येते. एका धावेवर समाधान मानावे लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन सरसावतीये. 17 या अंकावरती चांगली गोलंदाजी टीम इसांबे टीमचा कर्णधाराने सांगितलं होतं की आमच्या टीम मध्ये 4 गोलंदाज आहेत, त्यांना मात्र 30 धावेंपर्यंत रोखू शकतात आणि ती तर मात्र त्यांची आता कामगिरी पाहायला मिळते. या मैदानामध्ये पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे मात्र आता खेळला जाणार. मोठा फटका सजवलाय, चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, उचल फेक होतीये, तोपर्यंत इथे मात्र धावा जमवले जात आहेत 2 आणि 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 19 या अंकावरती चांगला फटका सजवलाय, परंतु मनगटी ताकद कमी पाहायला मिळते. ताकद लावावी लागेल, मोठे फटके येणं गरजेचं असेल तर, कारण की इथे मात्र थोडीस कुठेतरी कमतरता पाहायला मिळते मनगटाची. आता जिथे आगमन झालंय संजय वाघमारेचे मित्रबंधू संजय कदम आणि रोशन पार्टे, आपण यायचं इथं समालोचन कक्षामध्ये स्थान पाहणं व्हायचं आणि शृंखलेचा आनंद घ्यायचा. खूप खूप स्वागत यायचं. जय सोंडाई माता क्रिकेट संघ चिंच कांबला यांच्याकडून सहर्ष स्वागत. इथे मात्र थर्ड अंपायरकडे अपील केली जाते, बॅट कट आहे का चेक करणार आणि तोपर्यंत आपण विलंब करायचा. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 या अंकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, पहिली गोलंदाजी केली त्यांचं. आपण आपला डिसिजन सांगायचं प्लीज. आपण बॅट कट आपल्याकडे इथे लाईव्ह इथे मात्र टेलिकास्टच्या स्वरूपामध्ये समजणार नाही. इंटरनॅशनलची आपली इथे मॅच नाहीत, कारण की त्यांची सिस्टम वेगळी असते आणि पंच आपण निर्णय द्याल ना तोच योग्य असेल. यापुढे पंच आपण दक्षता घ्यायची. बॅक कटचा रिव्ह्यू आपण थर्ड अंपायरकडे अप्लाय करायचा नाहीये, प्लीज दक्षता घ्यायची आहे. आणि प्रत्येक टीमच्या खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. बॅट कट चा आपण रिव्ह्यू इथे मात्र कोणत्याही पद्धतीने मागायचं नाही, कारण इंटरनॅशनल मॅच नाहीत की तुम्हाला प्रत्येक रिव्ह्यू साठी तुम्हाला इथे मात्र संजय वाघमारे आपण आपल्याला रोशन पार्टीकडून आवाज देतात, आपण लक्ष द्यायचं. मॅच कडे वळूया. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज विजय, कुठे गेलं आर्यन, गोलंदाज मार्क वरती आर्यन. 5 चेंडू फेस केले, धावा आल्यात आतापर्यंत 5 चेंडू मागे 7 दिलेत, 1 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकरांना फलंदाज पंच शेवटचा बॉल काय आपण सांगायचं कळवायचं. डॉट चेंडू, माफ करा, डॉट चेंडू होते. या चेंडूवरती धावसंख्या स्थिरावली जाते. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. सांघिक चौथं वैयक्तिक पहिला हनामरचे षटक म्हटलं जातं. गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी पाहायला मिळतं, उत्साह कमी पाहायला मिळतो. या चेंडूवरती पडल्यानंतर उसळी घेतली, स्पीड होता चेंडूला, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. धावसंख्या स्थिरावली जाते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल टीम इसांबे टीम कडून. गोलंदाजी करत असताना रोहितने पहिला चेंडू फेस केलाय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, तोपर्यंत चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो. ह्या चौकार, 4 धावा.
जातोय, तिसरा हादरा बसतोय, तिसऱ्या गाड्याचं पतन बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाज इथं मात्र माघारी येताना पाहायला मिळेल. सागर वर्णे. तर दोन्ही संघाचे संघ नायक प्लीज टच द बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिल्या पूर्वार्ध संपुष्टात येण्या अगोदर 3 शतकांची मॅच असेल. आयोजकांचा कॉल येतो आमच्यापर्यंत. नेक्स्ट राऊंडची मॅच आपण पाहतोय. वर्णे आणि त्यांचे विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल भिल्लवले. दोन्ही संघाचे संघ नायक टच द बॉक्स मध्ये यायचंय. कोणी बेल स्पेन करायचा नाहीये. जितक्या लवकरात लवकर आपल्याला सामने संपुष्टात आणता येतील तितक्या लवकरात लवकर मात्र सामन्याला पूर्ण करायचे मी विनंती करतोय. भिलवले संघ आणि वर्णे दोन्ही संघाचे संघ नायक टच द बॉक्स मध्ये यायचे. प्रत्येक षटकाराला रोख कॅश दिली जाईल 200 रुपये. आमचे साथी समालोचक आदरणीय प्रवीण वाघे सर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला तब्बल 200 रुपयाचं रोख कॅश दिलं जाईल. रिव्ह्यू इकडे मात्र थर्ड अंपायर्स कडे इकडे मात्र रिव्ह्यूची मागणी केली जाते. फलंदाज नॉट आउट. धावा जोडल्या जातील या चेंडूवरती. 2च्या साईने धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या अंकावरती. चौथं षटक प्रगती पथावर. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्टाकरला फलंदाज टीम इथे मात्र डॉट चेंडू येतोय. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. शिवनसई आंबे टीमकडून प्रथम नाणेफेकी हारली होती परंतु हो सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आणि इथे मात्र 4 षटक संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जोडली जाते धाव फलकावरती. 25 या अंकावरती मानावं लागेल टीम इसांबे. ज्याने त्याच दरम्यान टॉस केला जातो. पाहता पुढच्या लढतीचा एका बाजूला वर्णे आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय गजानन स्मृती भिलवले क्रिकेट संघ. यांच्यामध्ये 3 षटकांची मॅच असेल आणि टॉस वर्णे क्रिकेट टीम आणि बॅटिंग असेल डिसिजन. त्यानंतर इथे आपण पाहू शकाल शुभसन्मान केला जाईल. सन्माननीय संजयजी कदम यांचा शुभसन्मान केला जाईल. आपण पाहता या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर कमिटी मेंबर आपल्याला पाहायला म्हणतील सन्माननीय संजय दादा वाघमारे यांच्या शुभ हस्ते आपण पाहता संजयजी कदम या मान्यवरांचा शुभसन्मान केला जाईल. आपण पाहिलं तर एकत्र एका वर्गामध्ये शिकलेले व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज जर विचार केला तर हे क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं चिंचखांबला नाईट रजनीमध्ये. अगदी आपलं मनपूर्वक स्वागत असेल. या स्पर्धेच्या वतीनं संजयजी कदम आपलं या स्पर्धेच्या वतीनं अगदी सहर्ष स्वागत असेल. अगदी पाहता छोटासा मानसन्मान पाहायला मिळतं या स्पर्धेच्या वतीनं. पाहता इथे मात्र टोटल धावा जमवल्या गेल्या 4 षटकांच्या अखेरीस जय हनुमान शिवनसे आंबे टीमनं 25 धाबा बनवल्या आणि 26 धाबांचं आव्हान इथं सेट केलं गेलं ते म्हणजेच इसांबे टीम समोर. बघायचं आता कोण लढणार, कोण जिंकणार आणि कोण घरचा रस्ता इथं धरणार. अगदी पाहिलं तर जय हनुमान शिवनसे आंबे म्हटला तर इथनं मात्र मित्रांनो नेरे-धुंद्रे पनवेल परिभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिला तर रसायनी परिभागातील हा इसांबे क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. बिग बॅटल बिग बॅश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच दरम्यान पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं शुभसन्मान आमचे संजयजी कदम यांचं शुभसन्मान आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्क्रीनवरती आमचे कॅमेरामॅन देखील धन्यवाद. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील
आमचे योगेश यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. पहिल्या सत्रात त्यांचा आवाज ऐकला. दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये उत्तरार्धामध्ये येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 26 धाब्यांची गरज आहे. आता गोलंदाजीमध्ये अगदी जर पाहिलं तर म्हटलं जातं ना, गोलंदाजीचं भरणं आता इथे दाखवावं लागेल चेअरमन शिवन साबे टीमला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. एक बुलंद आवाज प्रवीण वाघे पनवेल वलप, चांगलं एक इथे मात्र त्यांच्या मुखातून आपल्या या नाईट शृंखलेचे त्यांच्या वाणीतून सर्वांपर्यंत आवाज या मॅच समालोचक आपल्याला माहिती पुरवली जाते, आमच्या सोबत जोडले जातात आणि त्याचबरोबर प्रदीप पारधी एक चांगला आवाज आमच्या समोर जोडले. तर आजचा 4था दिवस आहे, ही चांगली शृंखला पाहायला मिळते. 4थ्या दिवसामध्ये आजच्या येणारे 24 चेंडू आणि धावा जमवायचे 26. आता मात्र गोलंदाजी केली ज्या पद्धतीने इसांबे टीमने, त्या पद्धतीने गोलंदाजी करणार का शिवनसई आंबे टीम? इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का? ज्या पद्धतीने गोलंदाजी केली इसांबे टीमने, नाणेफेकी हारली होती परंतु त्यांनी सांगितलं होतं की आम्ही त्यांना 30 धावेच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, आमच्यामध्ये गोलंदाजांचा भरणा चांगला पाहायला मिळतो. परंतु आता मात्र पाहायचं येणारे 24 चेंडू 26 धावा जमवायचे, ते एक मापक आव्हान, छोटस आव्हान ठेवलं त्यांच्या समोर. आता मात्र फलंदाज जवळखली मैदानामध्ये दाखल होतीये, फलंदाज संजय आणि त्याचबरोबर आर्यन. स्ट्रायकरला संजय, नॉन स्ट्रायकरला आर्यन, गोलंदाज मार्क वरती गोलंदाज सागर. मॅच स्टार्ट होते मैदानामध्ये, दुसरी इनिंग पाहायला मिळते. 24 चेंडू 26 धावा. क्रिकेट मित्रांनो, शेवटच्या चेंडू पर्यंत खेळ जाऊ शकतो. आपण पाहायला गेलं ना तर वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका ही मॅच जर पाहिली गेली ना तर मित्रांनो खरंच टीव्ही बंद करण्याची वेळ आली होती. परंतु काय अफलातून मात्र टर्न झाला टीम इंडियाचा आणि वर्ल्ड कप मात्र खिशामध्ये घालून एक चांगला गाजा केला होता. क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल, अनिश्चितीने भरलेला खेळ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो, सांगू शकत नाहीये. मैदानामध्ये मॅच पाहायला मिळते. दुसरी इनिंग स्टार्ट होते. पहिला चेंडू फेस केला, गोलंदाज मार्क वरती, गोलंदाज सागर गोलंदाजी करत असताना डॉट येतोय. सुरुवात चांगली केली आहे सागर, गोलंदाज पाहायचं दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा चांगला फटका सजवला. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र थोडस मात्र चुकी पाहायला मिळते, बंबल होतोय. दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार. इथे मात्र श्री गणेश केला जातोय. टीम इसांबे टीमने 4 धावा येत आहेत ठोकडीच्या. मात्र झोकून द्यावं लागेल या मैदानामध्ये. मोठा फटका सजवला, चेंडू येतोय, हवाई ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र झेल टिपला जातोय. पहिल्या गड्याचं पतन होतोय, पहिला आद्रा बसतोय. आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज सागर. डीजेला संधी. संपल्या. धाव फळकावरती धावा आला. 26 धावांचा पाठलाग करत असताना 4 या अंकावरती अशी गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना जखडून ठेवावं लागेल. परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते वासुदेव. पाहायचं आता मात्र आपल्या टीम साठी, इसांबे टीम साठी खेळत असताना
फलंदाज क्रमांक 3 या फलंदाजी करण्यासाठी चेंडू इथे मात्र चांगल्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, उचल फेक होतीये, तोपर्यंत एकेरी धाव पाहायला मिळतीये. छोटस आव्हानी 1-1 धाव जरी जमवली तरी मात्र टीम इसांबे विजयी होऊ शकतो, परंतु मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार गेल्यानंतर इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. चौथ्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. एक फलंदाज बॅक टू पहिलं येताना 5 या अंकावरती. सुंदर हलका हाताने खेळून काढलं. इथे मात्र मिसफिल्ड पाहायला मिळते, चुकी केली जाते क्षेत्ररक्षकाकडून. धावा येतात, एकेरी धावेचं रूपांतर दूर धावेमध्ये येत आहे. जिथे धावा थांबवायच्या तिथे मात्र धावा दिल्या जात आहेत. स्वतःला इथे मात्र झोकून द्यावं लागेल. आपल्या टीमच्या धावांचं मात्र इथे कमी जमवल्या, परंतु आता मात्र तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. या मैदानामध्ये 1-1 धाव इथे मात्र वाचवावी लागेल. गोलंदाज असेल, क्षेत्ररक्षक असेल, इथे मात्र कमबॅक करावा लागेल. पायच्या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या अंकावरती. शेवटचा चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज सागरचा. काय घडेल या चेंडूवरती? इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मॅनेटर पॉवर प्लेच्या आतमध्ये आणि पंच षटक संपल्याचा इशारा करतात. 1 धाव येते शेवटच्या चेंडूवरती. आता मात्र समीकरण पाहायला मिळेल आपल्याला. येणारे 18 चेंडू आणि 18 धाव्यांचे. आणि स्पीडअप घ्यायचं प्लीज. कोणती टीम मीटिंग घ्यायची नाहीये. प्रत्येक कर्णधाराने आपण आणि इथे आमचे साथी समालोचक प्रवीण वाघे वलप पनवेल यांच्या मार्फत मिडन षटक साठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. खरंच जर मिडन षटक आलं ना तर मॅच मध्ये रोमांचक सुरुवात होईल आणि या मॅच मध्ये कुठेतरी बदल पाहायला मिळेल. चांगली मॅच पाहायला मिळेल. प्रवीण वाघे समालोचक वलप पनवेल यांच्या मार्फत 500 रुपयाचं बक्षीस. मिडन षटक फेकलं तर मजा येईल या मॅच मध्ये. पाहायचा गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अर्जुन म्हटलं तर करुण अर्जुन हे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यांची साथ पाहायला मिळाली होती. त्याच पद्धतीने इथे मात्र अर्जुन सारखी कामगिरी होईल का या मैदानामध्ये? सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. गोलंदाज मार्कवरती सज्ज होतोय. सुंदर चेंडू पाहिला. चेंडूवरती इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात. 2 दिशेने समांतर हात लांब करतायत. इथे मात्र स्वेर घोषित करतायत. पनिशमेंट केली जाते. 1-1 धाव महत्वाची या मॅच मध्ये. आणि इथे मात्र जर अशी चुकी केली तर आपल्याला लवकरच घरी जावं लागेल. इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज इथे मात्र आगमन झालंय मनोजी गोरे पोलीस पाटील यायचं. आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं, मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सोंडाई माता चिंच कांबला यांच्याकडून आपलं सहर्ष स्वागत. इथे मात्र 4 धावा येत आहेत या चेंडूवरती. नशिबाचा चौकार आला होता आणि इथे मात्र कमबॅक करतोय. डॉट चेंडूचे सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जाते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि मेहनत घ्यावी लागेल. पहिला प्रत्येक चेंडू मागे डॉट चेंडू काढावे लागतील. इथे मात्र प्रेशर द्यावा लागेल तुम्हाला या फलंदाजांवरती. टीम इसांबे फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. एका दुसरा मोठा फटका इथे मात्र येतोय. चांगला चेंडूला फेस केला. आता मात्र रनआउट होणार का? परंतु इथे मात्र चुकीची फेकी पाहायला मिळते. तोपर्यंत इथे मात्र 1 रन सहजरित्या पूर्ण केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 या अंकावरती. धावा जमवायचे तर 26 धावा जमवत असताना 14 या अंकावरती. आता मात्र धावा जमवायच्या आहेत. अजूनपर्यंत 12 धावा. ओहो सुंदर गोलंदाजी. इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली, थोडासा बाउन्स झाला आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट चेंडूची सांगता येते. प्रत्येक चेंडू मात्र असा फेकावा लागेल टीम शिवनसई आंबे टीमला. ओहो सुंदर. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता येते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट फेकला गेलाय. आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आता मात्र
5 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अर्जुन गोलंदाजी करत असताना. हॅलो योगेश, निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी सन्माननीय मनोजजी गोरे पोलीस पाटील वावरले यांचं आगमन झालं आणि खऱ्या अर्थाने आज त्यांचा वाढदिवस आहे. तर या सोंडाई माता चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आणि या सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबळा आणि या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज. इकडे मात्र पंच आम्हाला 16 या अंकावरती धावा जाऊन पोहोचतायत. येणारे 12 चेंडू आणि धावा जमवायच्या आहेत त्या 12 चेंडू 10 धावा. इथे मात्र थोडीशी चुकी केली गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती परंतु 5व्या चेंडूवरती नो चेंडू फेस केला आणि पाण्याची पूर्तता करायची आहे. प्लीज स्वयंसेवक. 5व्या चेंडूवरती मात्र चुकी केली. नो चेंडू फेस केला आणि त्याचबरोबर नो चेंडूवरती 1 धाव आली आणि 2 धावा आल्या आणि 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावरती. जिथे मात्र एक धाव वाचवायची ना तिथे मात्र गोलंदाज शिवनसई टीम आंबे यांच्याकडून मात्र चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल. क्रिकेट अनुष्ठितीने भरलेला खेळ आहे. प्रत्येक चेंडू मात्र डॉट फेकावा लागेल. इथे मात्र टीम इसांबेंच्या फलंदाजी करत असताना त्यांच्या समोर गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. मित्रांनो क्रिकेटमध्ये मात्र इतिहास घडवायचा असेल ना तर तुम्हाला कष्ट करावे लागतील. कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. मेहनत करावी लागेल. मेहनत केली ना तर तुम्हाला त्याचं फळ मात्र नक्कीच मिळेल. कोणत्याही क्षेत्र असू द्या मित्रांनो तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि मेहनतीचं फळ नाही तुम्हाला प्रामाणिकपणे मिळेल. तुमचा पाहायचं मित्रांनो क्रिकेट आहे आणि गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अक्षय सज्ज होतोय. बारा चेंडू 10 धावा. इथे मात्र मोठा फटका सजवला. चेंडू हवाई सफर येतोय सीमा रेषा पार. गगनचुंबी ब्रँडेड षटकार 6 धावा. ठोकडी इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं आणि 7 धावा आल्या. सुंदर इथे मात्र कमबॅक केलंय. टी फॉर टॅग जशास तसं उत्तर पाहायला मिळालंय परंतु आता मात्र सामन्यामध्ये ना थोडस मात्र शिवनसे टीम मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळते आणि इसांबे टीम कुठेतरी मात्र कमबॅक करताना पाहायला मिळते. चांगली फलंदाजी हलक्या हाताने प्लेसमेंट केली जाते आणि बंबल होतो. एक क्षेत्ररक्षक चेंडू जातोय. इथे मात्र 2 धावा येतात त्या चेंडूवरती. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय आणि आता मात्र धावा शिल्लक असतील बनवण्यासाठी तर 2 चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. या मॅच मध्ये मात्र रोमांचकता पाहायला मिळाली नाही. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुढील होणारी मॅच वर्णे विपक्ष भिलवले. आपण त्वरित सज्ज व्हायचंय. पुढील मॅच असेल आपली 2 धावा जमवायचे. गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात. स्वेर घोषित करतात आणि अवंतर धाव येते आणि 1 धाव मात्र इथे विजयासाठी शिल्लक आहे इसांबे टीम साठी. इथे मात्र टाळ्या वाजवल्या जात आहेत. इसांबे टीमचे खेळाडू इथे मात्र पहिल्या मधून पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील शेवटची लढत पाहायला मिळाली होती आपल्याला आणि चांगली गोलंदाज चांगली फलंदाजी. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला फेस केला. चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि
विजयी चौकार पाहायला मिळतोय. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचे कौतुक. आपण आलात आणि या शृंखलेमध्ये आपण सहभाग घेतला. तुमचे सुद्धा खूप खूप आभार, धन्यवाद. आणि पुढील होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. भिलवले विपक्ष वर्णे. पुढील मॅच समालोचन आपल्याला त्यांच्या गोड वाणीतून आमचे साथी समालोचक पुढील समालोचन करतील प्रदीप पारधी. आपण यांच्या गोड वाणीतून आपण पुढील समालोचन ऐकायचं. आणि आताच्या मॅच वासुदेव मॅन ऑफ द मॅच. चांगली कामगिरी केली इसांबे टीमचा हा खेळाडू. याचा पण